सुरुवात करूया आपण रपालाच्या क्रीपरने. मित्रांनो काहीतरी हुक झालंय. कुकर आहे वाटतं, थोडी रन करते ती. कुकरच आहे ती. बघा आली आहे. जाऊ दे, गेली तरी फरक नाही, मी शूट करतो चांगलाच. हे बघा आली आहे, पण दमली वाटतं आता ती. चांगली साईज आहे, मस्त साईज आहे. बघा हे बघा. सुप्रभात मित्रांनो, आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचे 7:15 आणि आपण आलो आहोत पुन्हा एकदा फिशिंगला, आपल्या फिशिंग स्पॉटवर. ओहोटीचा टाईम आहे, चांगलं ओहोटी झालेली आहे, पण 2 दिवस रात्रीला चांगला पाऊस पडतो आहे, त्यामुळे पाणी पूर्ण रंगीत आहे, पूर्ण लाल लाल दिसतं आहे तुम्हाला बघा. सो काही कॅच होईल की नाही माहिती नाही, पण आपण सुट्टी आहे तर काहीतरी केलं पाहिजे. सो आज आलो आहे आणि आज माझं सेटअप आहे. आज आपला सेटअप आहे शिमानोचा 5.6 फीटचा रॉड आणि ही कॅमेरीची बेट कास्टिंग रील आहे. बेट कास्टिंग रीलचा प्रॉब्लेम हाच आहे की फिश लागला की तो रीलचा आवाज येत नाही, त्यामुळे एवढी मजा येत नाही. पण खूप लाईट वेट आहे, म्हणून मी आलो आहे. काय माझे मेल की नाही माहिती नाही, पण तरीसुद्धा इतका मस्त आहे. लाईट वेट सेटअप एकदम अल्ट्रा लाईटवाला आपला. एक्झॅक्टली अल्ट्रा लाईट नाही, पण हलका आहे. चला आता सेटअप जोडतो आणि पटापट फिशिंगला लागतो. सुरुवात करूया आपण रपालाच्या क्रीपरने. फर्स्ट कास्ट. मित्रांनो काहीतरी हुक झालंय. काहीतरी हुक झालंय. कुकर आहे वाटतं, थोडी रन करते ती. कुकरच आहे ती, दुसरी एवढी रन नाही करत कोण. हे बघा चांगली साईज आहे. बघा आली आहे. चांगली रन करते बघ. जाऊ दे, गेली तरी फरक नाही, मी शूट करतो चांगलाच. थोडंसं ड्रॅग देऊ का तुला? जा, तुला जायचं तर जा. थोडासा ड्रॅग लूज करतो मी खेळण्यासाठी. हे बघा आली आहे, पण दमली वाटतं आता ती. चांगली साईज आहे, मस्त साईज आहे. बघा तेव्हाच मगापासून. आणि लूर आपला तोच आहे कालचा, चायनीज. बघा एकदम फ्रेश आणि मोठी साईज आहे, चांगली साईज आहे कोकरची. चला तर मी हिला काढतो. हिच्या मैत्रिणी कोण असतील तर पटापट आपण त्यांना पण पकडूया.
हे बघा मस्त साईजची कोकर आहे, मोठी आहे, चांगली आहे. चला आता पिशवीत टाकूया. मगाचपासून खूप शेडी उडी मारत होते, तेव्हाच मला वाटलं तर कोकर असणार नाही तर काणे असणार जवळपास. तर फायनली एक कोकर मिळाली आहे. पण कोकर सहसा ग्रुपमध्ये असते, सो म्हणून कधी तुम्हाला एखादी कोकर लागली की पटापट तिथं टाकायचे. सो जर तिकडे तिथे फिरत असेल तर नक्कीच मिळतात तुम्हाला. तसं आपल्याला इथे व्हिडिओ शूट करायचं असं म्हणून आपण टाईमपास करतो. पाणीला होती आहे, पाणी अजून खाली पडतंय. आता समजा त्या कालच्या पावसामुळे की कशाने मित्रांनो परत एक हुक झालेली, पण मी कॅमेरा चालू करण्याच्या नादात हलवली तिला. इथपर्यंत आली होती. आता आलो आहे मी माझ्या घराजवळ. तर आता इथे पाणी थोडंसं भरलं आहे बघा. खूप ओहोटी होतं तेव्हा माझ्या दारासमोर असं चिखल होतं, त्यामुळे मी इकडे खूप ओहोटी झाल्यावर येत नाही गरमायला, कारण खूप आता चिखलातच मासे अडकतात लूर आपले. सो आता थोडंसं पाणी भरत चालू झालं आहे, तेव्हा मी आता तिथं आलो आहे. तिकडे फक्त आपल्याला एक कोकर लागली आणि एक कोकर दुसरी लागली होती, आणि मी कॅमेरा चालू करण्याच्या नंतर थोडासा ड्रॅग लूज सोडला आणि त्यात ती निघून गेली. सो आता इथं थोडा वेळ गरम बघूया आपल्याला काय लागतंय का, नाही तर मग आपण घरी जाऊया. आणि काय खतं घालायचं आहे, परत थोडी झाडं उरली आहेत. चला बघूया, थोडा वेळ टाकूया. इकडे येण्याचा हात त्रास आहे, त्यानं नेहमी कचरा अडकून असतो चिखलामध्ये, आणि मग काय ना काय लूर अडकतो आपला. तर अडकला आता त्याने सोडवतो, बघूया निघतो. हे बघा मित्रांनो, ती काठी दिसते का तुम्हाला? मी झूम करून दाखवेल थोडंसं. त्याच्यामध्ये माझा मासा अडकला होता. फायनली थोडा जोर लावल्यावर निघाला. आता त्या काठ्यांचं जवळ ते गरवून काय फायदा नाही आहे. इकडे तेच आहे की आता सगळा चिखल असतो, त्यामुळे मासे अडकत राहतात. त्या दुसऱ्या बाजूला गरवून फिशिंग सेशन मी आता थांबवलं आहे. काही नाही लागलं इथे माझ्या घराजवळ तरी आज, आणि सगळ्यावरून चिखल असतो त्यात 10 वेळा लूर अडकत होता. मग शेवटी मी कंटाळलो आणि आता बंद केलं आहे. आता जातो घरी. बघूया, गाडी बिवर जवळ आलेलो आहे. मस्त हिरवळ आहे सगळीकडे. चला आता मध्ये काय रस्त्यात तुम्हाला चांगलं दिसलं तर गोप्रो मी लावून ठेवलेला आहे. काय मध्ये चांगलं दिसलं तर. मग अशी मुंगूस गेला समोरून मोठं होतं, तेव्हा कॅमेरा चालू करायच्या आधीच पळून गेला. सो आता अजून काय मिळालं तर बरं दाखवेल, नाही तर आता काय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.